राज्यात अनेक ठिकाणी मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना विद्यमान आमदार कांदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली। मतदानानंतर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सिरसाटवाडी गावात मोठा गोंधळ आणि तणाव पाहायला मिळाला। मिळालेल्या माहितीनुसार या गावातील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आमदार मोनिका राधाळे कार्यकर्त्यांसह आल्या होत्या, पण केंद्रात भेट देण्यासाठी त्या गेल्या असता गावातील तरुणांनी राधाळे यांच्याबरोबर असलेल्या काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली। यामुळे गावात तणावाची स्थिती तयार झाली, म्हणून या गावात एकच खळबळ उडाली। गावात सगळीकडे तणावाची परिस्थिती तयार झाली असल्यानं पोलीस देखील ॲक्शन मोडवर आहेत। गावात परिस्थिती एवढी बिकट झाली होती की आमदार राधाळे यांना एका बंद खोलीत बसवावं लागलं। दरम्यान पोलिसांची कुमक कमी असल्यानं आणि गावातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता एक मोठा पोलीस फौजफाटा मागवला गेला। गावात पोलीस फौजफाटा दाखल झाल्यानंतर सिरसाटवाडी गावातून आमदार मोनिका राधाळे यांना बाहेर काढण्यात आलं। पोलिसांना यामध्ये यश आलं। राधाळे पोलीस संरक्षणात बाहेर आले आहेत। असेल की ज्या बूथवर मी आज भेट दिली वातावरण थोडंसं डिस्टर्ब असायचं, कुठंतरी होते। कार्यकर्त्यांना थोडंसं मानसिक आधार देण्यासाठी मी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते, डिपार्टमेंट पण घेत होतं। मला 5:15ला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला इथून मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय, मतदान केंद्र ताब्यात घ्यायसाठी ते बोलताय किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलत होते। तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण काही सोडू नका, तिथेच थांबा। त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म आहे एजंटचा फॉर्म त्याच्यावर उमेदवारांचा सही नाहीये। मी प्रांत ऑफिसरशी बोलले, त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रतिनिधी सही चालते। मतदान केंद्रात गेल्यावर एंट्री करतानाच काही तरुण मुलं होते माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला लागले। मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले, 2 बूथ आहेत तिथं, दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्मवर। नंतर दुसऱ्या बूथवर मतदान चालू होतं, तिथे एक 5 ते 10 मिनिटं मी बसले असेल तर बाहेर घोषणाबाजी सुरू झाली की उमेदवाराचं इथं काही काम नाही, उमेदवार इथं थांबू शकत नाही, त्यांना बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाल्या। मला पोलीस ऑफिसरने सांगितलं की मॅडम बाहेरचं वातावरण डिस्टर्ब होतंय। मी त्यांना विनंती केली की मी इथं उमेदवार नाही आता नात्याने आले, माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी होतीये, त्यांना धमकीचे फोन येत आहे, तर मला त्यांना आधार देणं गरजेचं आहे। मी मतदान संपलं, अर्धा 15-20 मिनिटच राहिले होते, मी निघून जाईल इथून। त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असतानाच सगळ्या मॉब गेटच्या आत आला आणि त्या मतदान केंद्राच्या समोर उभारून ते घोषणा द्यायला बाहेर काढून द्या, व्हिडिओ शूटिंग चालू होते, घोषणाबाजी सुरू होते। आम्ही निघायच्या तयारीत असताना 2-3 दगड आले, एक माझ्या कार्यकर्त्याला लागला, एकाचा शर्ट फाटला, एक मलाही थोडासा उजव्या खांद्याला दगड लागला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।